जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमन तुला सह्याद्रीच्या राजा, हा मुजरा सह्याद्रीच्या राजा। नमन तुला सह्याद्रीच्या राजा, हा मुजरा सह्याद्रीच्या राजा। या मातीचा रंग निराळा, मळवट भरुनी मिरवू माथा। गड किल्ल्यांची ही जय गाथा, शिवरायांचा जिवंत इतिहास। भवानी मातेचा जय घोष, लख लख त्या तलवारीचा जोश। माती झाली गुलाल इथे, शिवस्पर्शाचा अमर सुवास। नमन तुला सह्याद्रीच्या राजा। शिवनेरी ते रायगड, प्रतापगड ते सिंहगड। पन्हाळा तोरण लोहगड, घुमतो इतिहास तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेली 4 दिवस जो मंचरमध्ये कार्यक्रम झाला, त्या मंचरच्या कार्यक्रमामध्ये आम्ही संतोष भाऊंना विनंती केलेली की असा प्रकारचा कार्यक्रम आपल्याला आपल्या राजवाडी गावामध्ये घेता येईल का, अशा निमित्ताने आम्ही त्यांना विनंती केलेली। विनंती केल्यानंतर त्यांनी महाराजांची आमची भेट घातली। खरं तर अशोक महाराजांचे खरं तर धन्यवाद, त्यांनी एवढ्या धावपळीच्या कालखंडामध्ये गेली 4 दिवस ते आपल्या गावामध्ये मुक्कामी आहेत। मुलांनो, खरं तर महाराजांचं कार्य फार मोठं आहे। 800 विद्यार्थ्यांना एकेका वेळी ते या युद्ध कला शिकवत असतात। खरं तर त्यांचा एक दिवस सुद्धा मोलाचा आहे। अशा या मोलाच्या दिवसांमधनं आज सर्वांकडे पैसा आहे, अडका आहे, सर्व काही गोष्टी आहेत, पण कोणाला वेळ दिला नाहीये। अशा वेळेच्या सर्व बंधनातनं त्यांनी 4 दिवस आपल्या राजेवाडी गावाला दिले। खरं तर मी त्यांचे मनापासून धन्यवाद आणि खरं ऋणी आहे खरं सर तुमचा की या युद्धकला आमच्या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या माध्यमातून आणि संतोष भाऊ आपल्या माध्यमातून ताई आपणही आलात। आणि या आमच्या या रणरागिनी ज्या दिवशी त्या मंचरच्या शेवटच्या क्षणाला आम्ही बघितलं त्यांचा जो पराक्रम, आम्हालाही वाटलं की अशा 10 रणरागिनी आमच्याही गावात का निर्माण होईना, म्हणजे भविष्यामध्ये या रणरागिणींना जोडीला आमच्याही रणरागिणी उभ्या राहतील आणि या मावळामध्ये जो आपल्याला पराक्रम शिवाजी महाराजांचा सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे ते कार्य पोहोचवण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रितरित्या एक शक्ती निर्माण होईल आणि ही मातृशक्ती भविष्यामध्ये सर्व मुलांपर्यंत जाईल आणि सर्वांना या युद्धकलेतनं महाराजांचं हे जे आपलं कार्य आहे ते जे आज कुठेतरी लुप्त होत चाललेलं आहे ते पुनश्च आज आपल्याला प्रस्थापित करता येतील। ताई, या निमित्ताने खरं तर आपण आलात आणि या सर्व रणरागिणी या आमच्या राजेवाडी गावामध्ये शेवटच्या दिवशी आपण घेऊन आलात। तुम्ही सर्वजण इथे आलात, आमच्या कार्यक्रमाला खरं तर एक प्रकारची शोभाच लागली। आणि भाऊ तुम्ही पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेवटच्या क्षणाला आमच्या कार्यक्रमापर्यंत आलात। खरं तर आपले सर्वांचे आम्हाला धन्यवाद। आणि मुलांनो, तुम्ही सुद्धा सरांनी जे तुम्हाला जे गेली 4 दिवस शिकवलं आहे, सरांनी तुम्हाला एक शब्द दिलेला, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। तुम्ही शिकलात, पण भविष्यामध्ये तुम्हाला ह्या कला तुमच्या पुढच्या मुलांना शिकवण्यासाठी तुमच्या वस्तीमध्ये, तुमच्या वाडीमध्ये, तुमच्या देवळामध्ये तुम्ही या युद्धकलेचे प्रॅक्टिस करत असताना इतर मुलांनाही या गोष्टी शिकवायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला भेटलेली कला ही त्यांच्यापर्यंत पोहोचेल। त्यासाठी सर्वांनी एकत्रित हे काम करायचं आहे। पुनश्च आपण सर्वजण इथे आलात, आमच्या राजेवाडी ग्रामस्थांच्या वतीने मी सगळ्यांचं इथे स्वागत करतो। आवर्जून नमूद करावीशी वाटते, मगाशीच मी सरपंच ताईंना पण बोललो की खऱ्या अर्थाने माझ्या गावाचे जे राजेवाडी नाव आहे ते आज मला या प्रोग्रामच्या निमित्ताने सार्थकी झाल्यासारखं वाटलं। म्हणजे ज्या प्रकारचं प्रशिक्षण तुम्ही देत आहे मागच्या काही दिवसांपासून, बाकीचे प्रोग्राम या अगोदर झाले असेल किंवा होतील, पण पहिल्यांदाच माझ्या गावाचं राजेवाडी नाव सार्थकी लावणारे कुठेतरी तलवारबाजी किंवा इतर कुठल्या युद्धकला असतील, शिवाजी महाराजांच्या नावांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाच्या घोषणा ऐकू येत होत्या। या सगळ्याच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी तयार झालेले। मंचरवरून आलेले जे विशेष पथक आहे ज्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं किंवा आले,
मला स्वरा इथे भेटली की जी माझी विद्यार्थी होती मंचरमध्ये असताना, ती मला बऱ्याच वर्षांनी इथे भेटली आणि या पथकाचे सुद्धा अगदी म्हणजे मनापासून त्यांचं स्वागत माझ्या गावामध्ये. तर या निमित्ताने तुम्ही म्हणजे बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा इतर सगळे आपले युद्ध किंवा आपल्या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने महाराष्ट्र बनवणाऱ्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व समोर आणण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्यातले गुण या मुलांमध्ये बाणवण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल खरं तर आयोजकांचे निलेश साबळे किंवा सरपंचताई किंवा अगोदर बाकीच्या आयोजकांचे अनफॉर्च्युनेटली मला नाव माहीत नाहीत, पण तुमच्या सगळ्यांचे खरंच अगदी मनापासून खूप आभार त्या निमित्ताने. आणि मला आशा आहे की माझ्या गावच्या या लहान मुलांनी, या पुढच्या पिढीने सुद्धा त्यातून जो बोध घेतला पाहिजे, जी शक्ती किंवा जी प्रेरणा घेतली पाहिजे ती यातून नक्कीच घेतलेली असेल. आणि तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये नक्कीच त्यांच्या व्यक्तिमत्वात त्याचा जो काही बदल असेल तो दिसेल, त्यांच्या वागण्यात, त्यांच्या इथून पुढच्या वाटचालीमध्ये जो दिसेल अशी मी आशा करतो. यानंतर मी आयोजकांकडे सुपूर्द करतो. गेले 4 दिवस आपल्या राजेवाडी गावात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गावाहिनी, मातृशक्ती यांच्या वतीने शौर्य प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं. त्यामध्ये तुम्ही सर्वांनी चांगला सहभाग घेतला, खूप छान वाटलं. सगळ्या लहान मुलांनी, बजरंगींनी सहभाग घेतला, मुलींनी सहभाग घेतला. मागच्याच 15 दिवसापूर्वी मंचरमध्ये असं शौर्य प्रशिक्षण शिबिर झालं. ते पाहण्यासाठी स्वतः निलेश भाऊ आले. त्यांनी पाहून आमच्याकडं स्वतः म्हटले की आमच्याही गावामध्ये असं प्रशिक्षण घ्यायचं आहे. जे आपल्याकडं जे सर उपलब्ध झाले, अशोक महाराज पवार यांच्याकडे मी गेली 3-4 वर्षापासून मागे लागली होती की महाराज आमच्या इथल्या पण दुर्गांना तुम्ही हे प्रशिक्षण द्या. आमच्याकडे याआधी पण खूप वेळा झालं, पण महाराजांना मी विनंती केली होती की तुम्ही आमच्याकडच्या दुर्गांना तुमच्या पद्धतीने तयार करा. आणि त्यांनी त्यासाठी मला 7 दिवस वेळ दिला. या 7 दिवसामध्ये माझ्या जवळजवळ 150 लहान मुलींनी हे प्रशिक्षण घेतलं. त्यामध्ये महाराजांचं हे पाहण्यासाठी निलेश भाऊ आले होते आणि ते मला म्हटले की ताई आमच्याकडे पण असं प्रशिक्षण घ्यायचं आहे. आम्ही महाराजांना म्हटलं, महाराज तुम्ही थोडाफार वेळ काढला तर आम्ही पण येतो, तुम्ही पण या. महाराजांनी 4 दिवस वेळ दिला, त्यातला 1 दिवस आम्ही वेळ काढून आलोय. खूप छान वाटलं तुमच्या गावात येऊन आणि सगळ्यांनी या प्रशिक्षणाला सहभाग दिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि इथं उपस्थित मान्यवर सर्वजणांचे मी अभिनंदन करते आणि आभार मानते. जय श्रीराम. युद्धकला त्यांच्या अखंड आयुष्यभर लक्षात राहील. ज्या काळामध्ये मुलींच्या हातामध्ये किंवा मुलांच्या हातामध्ये मोबाईल होता, तो हातातला मोबाईल त्यांनी 4 दिवस देखील बघितला नाही आणि फक्त काठी, युद्ध, तलवार, ढाल ह्याच गोष्टी हातात घेऊन त्या अखेरपर्यंत खेळलेल्या आहेत. आज या ठिकाणी महाराजांनी जे 4 दिवस आपल्याला दिलेले आहेत त्यांचे खरोखरच आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने, राजेवाडी गावाच्या वतीने आणि आमच्या सर्व रागिरींच्या वतीने, रणरागिरींच्या वतीने धन्यवाद देते. आणि या ठिकाणी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, दुर्गावाहिनी आणि मातृशक्ती यांच्या वतीने या ठिकाणी जो कार्यक्रम केला, या ठिकाणी त्यांचे सर्व पदाधिकारी आलेले आहेत. त्यांनी देखील या ठिकाणी येऊन त्यांचा वेळ दिलेला आहे. तो वेळ अतिशय महत्त्वाचा आहे, त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे धन्यवाद देते आणि आभार मानते. आणि हा या ठिकाणी कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते.